श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. जर कोणी अचानक तुमच्याशी बोलणे बंद केले तर आपल्याला समजून घ्यायचं आहे. काय समजून घ्यायचं आहे? जो जितका दूर असतो नजरेपासून तो तितकाच मनाच्या जवळ असतो. ज्याची एक झलक मिळणे ही कठीण असते तो जीवनात सर्वात खास असतो. जीवनाला खूप जवळून पाहिलं आहे, म्हणूनच मी सगळ्यापासून दूर बसलो आहे. आता मला फक्त स्वतःला शोधायचं आहे. बाकी सर्व काही इंटरनेटवर आहे. कधीही कुणाशी बोलायची सवय लावू नका, कारण जेव्हा ते बोलणं थांबवतात तेव्हा जगणं कठीण होऊन जातं. नात्याचा गैरवापर अधिक करू नका. चांगले लोक जीवनात वारंवार येत नाहीत. सहन केलं जे सहन करायचं होतं, आता फक्त जगायचं आहे. सगळ्यांना दुर्लक्षित करून विसरणं कठीण असतं, तरीही लोक विसरून जातात. नजरेतूनही दुखापत होते जनाब, जेव्हा कोणीही बघूनही नजरेआड करतं. डोळे उदास असतील तर कितीही हसला तरी मनाचा वेदना चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. मी कधीही इतरासारखा बनू शकलो नाही आणि मला माझ्यासारखा कोणीही भेटला नाही. हास्य खोटंही असू शकतं. माणसाला बघू नका, समजून घ्यायला शिका. साथ देऊ शकत नाही तर साथ निभवायचं वचन तरी देऊ नका. तुम्हाला फरक पडणार नाही, पण समोरचा व्यक्ती तुटून जाईल. जो जात आहे त्याला जाऊ द्या. आज थांबला तर उद्या निघून जाईल. जो व्यक्ती प्रत्येकाला आदर आणि प्रेम देतो तो स्वतः खूप मोठा आदरणीय असतो, कारण एक माणूस इतरांना तेच देतो जे त्यांच्याकडे असतं. कोणी तुम्हाला समजत नसेल तर टेन्शन घेऊ नका, कारण चांगले लोक आणि चांगली पुस्तकं सगळ्यांना समजत नाहीत. खूप फरक असतो आनंद आणि मौजमजेत. मौजमजेसाठी पैशाची गरज असते आणि आनंदासाठी फक्त कुटुंब आणि मित्राची. आयुष्य जातं हे शोधण्यात की काय होणार आहे, तर काय मिळालं आहे ते माहीत नसताना त्याचं काय करायचं. गरजेचं नाही की काहीतरी चुकीचं केल्यानंच दुःख मिळतं. कधी कधी अत्यंत चांगलं असण्याचीही किंमत चुकावी लागते. जीवनानं मला शिकवलं आहे की लोक आमच्या दोषापेक्षा जास्त तुमच्या गुणामुळे आपल्याला नापसंत करतात. खूप अपेक्षा ठेवू नका कुणाकडे, कारण जितकं जास्त जुडाल तितका खोल जखम होते. मन खराब असलं तरी वाईट शब्द बोलू नका, नंतर मन ठीक होईल, पण बोललेले शब्द नाही. जीवनाला मन हेच शिकवतं की मेहनत करा, थांबू नका आणि परिस्थिती कशीही का असेना कुणासमोर झुकू नका. दोन प्रकारचे लोक असतात, एक जे साथ राहण्यासाठी कारण शोधतात आणि दुसरे जे नातं तोडण्यासाठी कारण शोधतात. एक सत्य हेही आहे की प्रत्येक खैरियत विचारणारा तुमची खैरियत नाही करत. कधी कधी आपण चुकीचे नसतो, पण आपल्याकडे ते शब्दच नसतात जे आपल्याला योग्य ठरू शकतात. आपल्या लोकांना पकडण्यासाठी अनेकदा आपलेच आपल्याविषयी चुकीचा अफवा पसरवतात. मिळवा किंवा गमावून द्या, पण आपल्या स्वार्थासाठी कुणाचा वापर करू नका. रुसून कोणी साथ देत नसेल तर काही हरकत नाही, पण साथ राहून कोणी फसवणूक करेल तर हे सहन होत नाही. जेव्हा अक्कलवर पडदा येतो तेव्हा सगळ्यात आधी समजणारा माणूसच वाईट वाटतो. घराचं दार छोटंच राहू द्या, जे झुकून येईल तेच आपलं आहे समजा. कोणासोबत टाईमपास करण्यासाठी नातं ठेवू नका, पण नातं निभवण्यासाठी वेळ द्या. फरक पडत नाही की कोण तुम्हाला मिळवण्यासाठी मरेल, महत्त्वाचं म्हणजे कोण तुम्हाला गमावण्यापासून घाबरतं. ज्या लोकांशी तुम्हाला बोलायचं आहे त्यांच्याशीच बोला, कारण कुणाच्या मागे लागून स्वतःला जलील करणं योग्य नाही. इथे स्वतःच्या श्वासावर भरोसा नाही आणि तुम्ही इतरावर भरोसा करता. तळमळू नका. ज्याने तुम्हाला तळमळत सोडून दिलं, सोडण्यापूर्वी हेही नाही विचारलं की तुमच्या मनावर काय बीतणार आहे. बऱ्याच वेळा तो माणूस आपली हसरी मुद्रा हिसकावून घेतो, ज्याला तुम्ही हे जाणवून दिलं की तो तुमच्यासाठी आवश्यक आहे. या जगातले लोक खूप विचित्र आहेत. जितकं प्रेम दिलं तितकेच दुःख दिलं. टेन्शन
एक असं गिफ्ट आहे जे आपलेच आपल्याला देतात. अनेकदा खास लोकच खास दुःख देऊन जातात. लोकांपासून शिकलो आहे की जास्त गोड बोलणारे लोक आतून कडवे असतात आणि कमी बोलणारे आतून गोड असतात. काही कठीण निर्णय घ्यावे लागतात उद्या सुधारण्यासाठी. स्वतःशी खूप लढावं लागतं योग्य मार्गावर जाण्यासाठी. काही गोष्टी आणि काही आठवणी झोप उडवून टाकतात. माफी मागून काही होत नाही. काही गोष्टी मनाला लागतात ज्यांना कधीही विसरता येत नाही. जे पाहिजे आहे ते मिळालं नाही तर जे मिळालं आहे ते एकदा का होईना पसंत करून बघा. एक वेळेनंतर उशिरापर्यंत बोलणारे दोन सर्वात जवळचे माणसं एकमेकांसाठी अजनबी होतात. चुका असताना सोडून देणारे लोक खूप भेटतात, पण चुका असताना समजून घेऊन साथ देणारे लोक खूप कमी भेटतात. आपल्या जीवनात काही लोक असे असतात की जे आपल्याशी कितीही बोलले तरी मन भरत नाही. आठवणी तर खूप येतात, पण आत भेटायची इच्छा होत नाही. जेव्हा नशीब आणि परिस्थिती दोन्ही वाईट असतात तेव्हा खूप काही ऐकावं लागतं आणि सहन करावं लागतं. पैसे असतील तर आदरही मिळतो, पण लक्षात ठेवा तो आदर पैशाचा असतो, तुमचा नाही. समस्यांनी आपली कमजोरी सिद्ध होत नाही, उलट त्या आपल्याला शिकवतात की आपल्याला अधिक प्रयत्न करावे लागतील. मनात बसणारा प्रत्येकाला मिळतो, पण मनाला समजणारा नशीबवानांना मिळतो. प्रेमात आपण त्यांनाही हारतो जे म्हणतात आम्ही फक्त तुमचे आहोत. तिरस्कार नाही तुमच्यापासून, पण आता प्रेमही नाही. विभाजनाचं दुःख आहे, पण आत भेटायची इच्छा नाही. प्रेम आणि विश्वास हे दोन पक्षी आहेत. यापैकी एक उडून गेला तर दुसरा आपोआप उडून जातो. जेव्हा कोणी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही तेव्हा शांत राहणं उत्तम आहे. जगात हजारो नाती बनवा, पण एक नातं असं बनवा की जेव्हा ते हजारो तुमच्या विरुद्ध असतील तेव्हा ते तुमच्यासोबत असेल. मनासारखा माणूस असावा. थोडं बोलणं पुरेसं आहे. जीवनात एकच नातं सच्च आहे जे पाठीमागेही सन्मान देतं. गर्दीत सगळे लोक नसतात चांगले, पण चांगल्या लोकांची गर्दी नसते. शांतीची इच्छा असेल तर आधी इच्छेला शांत करा. लक्षात ठेवा अपयश अनाथ असते आणि यशाचे नातेवाईक खूप असतात. समस्या आली तर घाबरण्याचे काय होईल. जगण्याचा उपाय शोधा, मरण्याने काय होईल. सर्व काही वेळेनुसार बदलतं. फक्त प्रेम आहे जे कधीही वृद्ध होत नाही. आपलेपणासाठी कोणालाही आपलं बनवणं गरजेचं नाही. ज्यांच्याकडून आपलेपण मिळतं तो स्वतः आपला बनतो. सर्वात त्रासदायक गोष्ट म्हणजे जवळच्या लोकांकडून दूर जाणं. काही गोष्टी फक्त वेळ सांगते कोणी किती आपल्या जवळ आहे. मनात कडवटपणा असेल तर प्रार्थना कितीही करा ती स्वीकारली जात नाही. चांगली सवय ठेवणं खूप कठीण आहे, पण ती एकदाच अंगी बांधली तर आनंदच आनंद आहे. पैसे वाचवणं हे पैसे मिळवण्यापेक्षा कठीण असतं. कठीण समयाने शिकवलं आहे की जे स्वतःचं आहे तेच खूप सुंदर आहे. लाज आणि आवाज असणाऱ्या माणसावर विश्वास ठेवा. कोणत्याही नात्याचं घट्ट राहणं तितकंच सोपं नाही जितकं सोपं आपण समजतो. कुणाच्या 4 दिवसाच्या प्रेमात येऊन स्वतःच्या आयुष्यातील खूप वर्षाचे प्रेम संपवू नका. जरी तुम्हाला तुमची किंमत माहीत असली तरीही त्याचा गर्व करू नका. त्याला देखील तुमच्यावर प्रेम करायला लावा ज्याची तुम्ही खूप काळजी करता. वेळ आणि शब्द दोन्ही उपयोगी असतात. कसं वापरायचं यावर सर्व काही अवलंबून असतं. ज्याला मनापासून दिलं त्याला कितीही वेळा दिलं तरी ते कमीच पडतं. काही नात्यामध्ये कोणतेही शब्द वापरले जात नाहीत, फक्त हृदय बोलतं. कोणत्याही माणसाच्या खोट्या गर्वात असं काहीही नाही जे लपवता येईल. कधी लहान गोष्टीचं महत्त्व असतं. कधी शब्दाची गरजच नाही, फक्त समोरचं व्यक्ती बोलतं. कधी माणसं खूप वेदना देतात, पण त्याचं मूळ कारण आपल्यालाच माहीत नसतं.
काही लोक मनावर खूप प्रेम करतात, तर काही जण हृदयावर प्रेम करतात. कधी कधी काही न बोलता न ऐकता मन शांत होतं. हसण्याचं कारण आहे असं नाही, पण हसण्याची आवश्यकता आहे. माणूस मनाचा चांगला असला तरी वाईट गोष्टी करायला नाही पाहिजे. काही गोष्टी लहान असल्या तरी त्या खूप मोठ्या असतात. कधीही घाबरू नका. तुमचं असं काहीही इच्छा नाही जे तुम्हाला हरवायला लावेल. शब्द कधी कधी असं काही सांगतात जे माणूस बोलूनही नाही सांगू शकत. तुमची नियत योग्य असेल तर तुमचे चुकीचे मार्गही योग्य ध्येयाकडे नेतात. जेव्हा माणसाचा काळ बदलतो तेव्हा परक्यापेक्षा आपलेच जळतात. फसवणूक करणारे लोक धोका देतील आणि नंतर त्यांचा मजबुरी सांगतील. आवाज न करता रडणं हे जास्त वेदनादायक असतं. तुम्ही कोणाशी फक्त तेवढंच भेटा जितकं ते तुमच्याशी भेटायला इच्छुक आहेत. कोण किंवा कुणाचा किती आपला आहे हे फक्त वेळच सांगतो. जीवनात एकच नियम ठेवा, यारीत बेवफाई नाही आणि बेवफाई करणाऱ्यासोबत यारी नाही. माणसाची संपत्ती ना धन असते ना पैसा त्याची संपत्ती असते, म्हणजेच त्याचं हसतं घर आणि प्रसन्न मन. का चिंता करता जर लोक तुम्हाला समजत नाहीत? खरोखरच तर चिंता तुम्ही करायला पाहिजे जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेत नाही. तुमचं सुख कोणासोबतही वाटून घ्या, पण तुमचं दुःख आणि आनंद फक्त विश्वासार्ह व्यक्तीसोबतच वाटा. कोणाकडून अति अपेक्षा ठेवाल तर एक दिवस त्या अपेक्षासोबतच तुटाल. आतून तुटलेले लोक किती हसले तरी त्यांची उदासी त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते. तुम्हाला चाहणारा माणूस तुम्हाला खरे प्रेम करतो तर त्याच्यात एक खास सवय नक्कीच असेल की तो तुमच्या मनाचा हाल तुमचा चेहरा पाहूनच समजून घेईल. तुमच्या मनाचं बोलणं कोणासोबतही बोलू नका, तरीही कोणालाही काही फरक पडत नाही. त्रास देणाऱ्याला विसरा, पण त्रासात साथ देणाऱ्याला कधीही विसरू नका. गैरसमज दूर केला जात नाहीत तर ते द्वेषात बदलतात. जेव्हा माणूस संयम करायला शिकतो तेव्हा त्याला जीवन खूप सुंदर वाटतं. एकमेकासारखं असणं गरजेचं नाही, एकमेकांसाठी असणं गरजेचं आहे. आपण प्रत्येकाच्या आयुष्यात फक्त एक वेळेसाठी गरजेचे असतो. काही लोक व्यक्त होत नाहीत पण खूप काळजी घेतात. संपूर्ण जगाला कोणालाही इतका अधिकार देऊ नका की ते ठरवतील की तुम्हाला केव्हा रडायचं आहे आणि केव्हा हसायचं आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.